तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या बिअर टाईममध्ये. तर आपण भेटणार आहोत आपल्या महाराष्ट्राचे लाडके मंत्री, पर्यावरण मंत्री साहेब यांना. आपण काही प्रश्न विचारणार आहोत आणि थोडी सोबत बिअर, थोडं कोल्ड, थोडं गरम, थोडं काहीतरी वातावरण एकदम ओके मध्ये राहणार आहे. तर मंत्री साहेब, आजचा प्रश्न असा आहे की नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड होणार म्हणून बरीचशी लोक आडवी येत आहेत. वृक्ष तोडू नका, ऑक्सिजन लागेल वगैरे वगैरे काही म्हणतात की या झाडं हे पर्यावरणासाठी चांगले असतात म्हणून झाडं तोडू नये. पण तुमचं काय म्हणतं आहे हे आम्हाला कळवा. हे पहा, खरी गोष्ट म्हणजे आम्ही झाडं तोडूनच नाही राहिलो. आम्ही झाडांचे रिप्लांटेशन करीत आहोत. म्हणजे एका झाडाच्या बदल्यात आम्ही 10 ते 15 झाडं लावत आहोत. विचार करा, एक झाड तुटेल त्या ठिकाणी 15 झाडं निघतील. मग त्याला वृक्षतोड थोडेच म्हणतात. आपण मंत्री साहेब, ते मोठाले झाडे आहेत. तुम्ही मोठाले झाडं तोडणार आणि लहान लहान लावणार, मग ते केव्हा मोठाली व्हात? अहो, आम्ही मोठाली झाडं नाही, फक्त 10 वर्षाच्या आतली झाडं तोडणार आहोत. आणि त्याच्या बदल्यात आम्ही आणखीन 10 झाडं लावणार. अगदी बरोबर. 10 वर्षाच्या आतली झाडं तुम्ही तोडणार आणि तुम्ही लावलेली झाडं ही 10 वर्षाच्या वरची आहेत का 10 वर्षाच्या आतलीच? नाही हो, 10 वर्षाच्या आतली झाडं कशी लावता येतील? 1-1.5 वर्षाचं झाड असेल असं झाड लावू आम्ही. अहो मंत्री साहेब, शेतकऱ्यानं एक झाड तोडलं तर त्याला 3 वर्षाची सजा आपलं शासन करतं. तुम्ही तर हजारो झाडं तोडून राहिले. अहो, पण त्याच्या मोबदल्यात आम्ही झाडं लावूनच राहिलो ना. नाही नाही नाही, आमचा विषय तुम्हाला कळाला नाही. म्हणजे शेतकऱ्यानं जर एक झाड तोडलं आणि त्यानं जर 10 झाडं लावले तर त्याला एक झाड तोडू देसाल का तुम्ही? नाही हो, हा नियम फक्त शासनासाठी आहे. असा प्रत्येकाला हा नियम जर लागू केला तर आपल्या पृथ्वी तलावर झाडच राहायची नाही. म्हणजे शासनासाठी वेगळे नियम आणि सामान्य जनतेसाठी वेगळे नियम का? मग उद्या तुम्ही म्हणसाल एका खुनाच्या बदल्यात आम्ही 10 मुलांना जन्म देणार आहोत, म्हणून एक खून केला म्हणून काय होते, आम्ही नवीन 10 मुलं जन्माला घालणार आहोत. नाही नाही, तुम्ही चर्चेला वेगळं वळण देत आहात. हे पहा, हे असे कुठलेही प्रश्न कुठेही मांडू नका, नाही तर आम्ही थांबणार नाही. आम्ही हे सोडून चालले जाऊ. ही मुलाखत हे वगैरे काही नको, आम्ही चाललो बरं. अहो मंत्री साहेब, अहो असं जाऊ नका. अहो एक घोट बिअरचा घेऊन तरी जा. नाही नाही नाही, तुमची बियर बी नको आणि तुमची कॉफी पण नको. नाही, तुम्ही आम्हाला असे वेगवेगळे काही प्रश्न विचारून आम्हाला गोत्यात आणसाल, त्याच्यापेक्षा आम्ही जातो इथून. हां, मंत्री साहेब तर गेले. मंत्री साहेबांनी काढली पळवाट. आता मित्रांनो, तुम्हीच सांगा, कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड ही योग्य आहे का? आमच्या कमेंटमध्ये निश्चित सांगा, कमेंट करून. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जरूर.